नमस्कार मंडळी. अगदी बाजारात मिळतो ना तसा हा क्रिस्पी आणि चवदार असा खारा शेंगदाणा अगदी घरच्या घरी काहीच मिनिटात तयार होतो. तर काय करायचं आहे, पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत आणि थोडंसं मीठ घालणार आहोत, चवीनुसार नाही. मुलं शेंगदाण्याची साल काढून खातात, त्याच्यामुळे शेंगदाण्याला थोडंसं खारापणा राहावं त्यासाठी मी मीठ ॲड केलं. आणि असं वाटत आहे शेंगदाण्याची साल शेंगदाण्याला चिपकून बसली आहे. तर 2 ते 3 मिनिट असंच होणार. नंतर 9 ते 10 मिनिटानंतर आपला शेंगदाणा एकदम टाईट होणार आहे. तर असा शेंगदाणा झाला की समजून घ्या की शेंगदाणे छान शिजलेत. तर कढईमध्ये मीठ घालायचं. 5 ते 6 मिनिट आपण हे छान गरम करून घेतलेलं आहे. नंतर मी त्यामध्ये जे उकडलेले शेंगदाणे होते ते घातले आणि हा शेंगदाणा कोणताच वेगळा नाही, जो आपण रोज यूज करतो ना तोच शेंगदाणा आहे. असं अजिबात नाही की तुम्हाला खारे शेंगदाणे करण्यासाठी वेगळा शेंगदाणा लागेल, तर अजिबात नाही. जो आपण डेली भाजीसाठी किंवा उपवासाच्या फराळासाठी जो शेंगदाणा यूज करतो तोच हा शेंगदाणा आहे. तर असं वाटत आहे की शेंगदाण्याला संपूर्ण मीठ चिपकलं, तर अजिबात नाही. 3 ते 4 मिनिटंच हे मीठ असं राहणार. नंतर हळूहळू शेंगदाणा जसा वरचा वल्लापणा कमी होणार तसं शेंगदाण्याचं मीठ हे निघून जाणार आहे. सतत मात्र मंद आचेवर आपल्याला हलवत राहायचं आहे. तर हळूहळू शेंगदाण्याचं मीठ निघतच आहे, आपण पाहू शकतो. पण हा शेंगदाणा अजूनही भाजलेला नाही, कारण हा फक्त वरून कोरडा आहे. मात्र जर तुम्ही टेस्ट करून जर पाहिली तर हा शेंगदाणा आतून थोडा ओलाच असतो आणि शेंगदाणा भाजण्यासाठी आपल्याला कमीत कमी 20 ते 25 मिनटं लागणार आहेत. तर एकदम मंद आचेवर हळूहळू त्याला मिक्स करत राहा आणि शेंगदाणा भाजत राहा. आणि जर तुम्ही पहिल्याच वेळेस जर शेंगदाणा भाजत असणार तर तुम्ही पहिल्यांदा एकच वाटी शेंगदाणा टाका आणि तुम्हाला तो भाजायलाही सोपा जाईल. कारण सुरुवातीला माझ्याकडून 1-2 वेळेस चूक झाली होती की मी व्हिडिओ पाहिला आणि संपूर्ण शेंगदाणे टाकले होते. तर हळूहळू 1 वाटी शेंगदाणा घाला, तो छान भाजून घ्या आणि नंतर पुन्हा तुम्ही हळूहळू 1-1 वाटी शेंगदाणा टाका. आता पाहू शकतो आतून हा कोरडा झाला की याचा अर्थ की आपला शेंगदाणा आता भाजलेला आहे. तर शेंगदाणा भाजला की खूप फास्टमध्ये आपल्याला कढईतले शेंगदाणे काढून घ्यावं लागते. नाहीतर मीठ हे गरम असतं, त्याच्यामुळे लगेच शेंगदाणा भाजला जातो आणि थोडा जरी जास्त वेळ राहिला की लगेच कडवट शेंगदाणा लागतो. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं लगेच फास्टमध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आहे. आणि आता ही शेंगदाणे खूप क्रिस्पी आणि एकदम असे हातात घेतले ना की फोडले असे होणार. पण 2 ते 3 मिनिट बाहेर आपण शेंगदाणा काढला की तो ठेवावाच लागतो. आवाज खूप छान येत होता. तर आता हा शेंगदाणा छान झालेला आहे. हातावर चोळून दाखवते. इतके छान शेंगदाणे झाले आहेत ना हे. एक नंबर झाले आहेत. टेस्टला पण माझे तर बनवताच अर्धे तर संपलेच आहेत. आता हे शेंगदाणे जर तुम्हाला खरंच आवडले असतील तर नक्की ट्राय करा आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत. तुम्ही हे जर एकदा बनवले तर आरामशीर 15 दिवस तरी हा शेंगदाणा टिकतो. तुम्ही प्रवासातही हा शेंगदाणा यूज करू शकता आणि 15 दिवस तर खरंच हे शेंगदाणे राहत नाहीत, कारण घरी सगळेच खाणारे असतात आणि अशी रेसिपी 15 दिवस राहणं मुश्किल आहे. कारण आपण इतका छान शेंगदाणा झाला होता ना हा, की लगेच फिनिश होतो घरामध्ये. तर नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा.